नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवूयात नूडल्स. अगदी सोप्या पद्धतीने, घरगुती पद्धतीने बनवणार आहोत. त्यासाठी काय केलेलं आहे, कढईमध्ये थोडंसं पाणी घेतलं, त्याला छानपैकी उकळी आल्यानंतर जे नूडल्स घेतले होते आपण, ते त्याच्यामध्ये ॲड करायचे. उकळत्या पाण्यामध्ये आपण फक्त हे नूडल्स 2 ते 3 मिनिटं ठेवणार आहोत. जास्त वेळ त्याच्यामध्ये ठेवलेले नाहीत, तर ते जास्त शिजतात. त्याच्यामुळे 2-3 मिनिटं ठेवलेले. नंतर हे पाणी याच्यातलं काढून घ्यायचं नूडल्समधलं चाळणीच्या साहाय्याने. बघू शकता कशा पद्धतीने काढून घेतलेलं आहे. तर नंतर काय करणार आहोत आपण, नूडल्सला थोडंसं तेल लावून घ्यायचं. असं थोडंसं तेल त्याच्यावरती टाकायचं. का तर ते चिकटू नयेत एकमेकांना म्हणून, ते सुटे राहावेत म्हणून. तर नंतर काय करायचं, पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या, नंतर उभा चिरलेला कांदा ॲड करायचा, उभी चिरलेली शिमला मिर्च ॲड करायची आणि नंतर व्यवस्थित असं परतून घ्यायचं. जास्त परतायचं नाही, शिजवायचं नाही जास्त. थोडंसं 2 मिनटं फक्त असं परतून घ्यायचं. तर नंतर काय करणार आहोत, त्याच्यामध्ये नूडल्स मसाला आपण ॲड करणार आहोत. तो पण छानपैकी असा परतून घ्यायचा त्याच्यामध्ये. नंतर त्याच्यामध्ये आपण नूडल्स टाकणार आहोत. तो नूडल्स टाकून गेल्यानंतर कशा पद्धतीने मी बघा ते व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे. तर ते झाल्यानंतर आपण याला थोडासा अजून चटपटा असा फ्लेवर येण्यासाठी काय करणार आहोत, त्याच्यामध्ये थोडंसं आपण सोया सॉस ॲड करणार आहोत. बघू शकता कशा पद्धतीने ते हलवून घेतलेलं आहे. नंतर याच्यामध्ये आपण सोया सॉस ॲड केलेलं आहे. तर सोया सॉस ॲड केल्यानंतर याच्यामध्ये अजून आपण ॲड करणार आहोत शेजवान चटणी. तर थोडीशी शेजवान चटणी ॲड करून घ्यायची आणि परत एकदा छानपैकी असं परतून घ्यायचं. तर रेडी आहेत आपले नूडल्स. तुम्हाला जर अशाच साध्या आणि सिंपल रेसिपीचा आस्वाद घ्यायचा असेल आणि अशा घरगुती पद्धतीचा, तर तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवनवीन रेसिपीजचा आस्वाद घेत राहा. तर रेडी आहेत आपले नूडल्स. बघू शकता कशा पद्धतीने तयार झालेले आहेत. तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.